आता सविस्तर बातम्या। शासन नियुक्त अधिकाऱ्यांकडून शहराचा प्रारूप विकास योजनांचा सूची आराखडा शासन आणि महानगरपालिका प्रशासनाला बंद लिफाफ्यामध्ये सादर करण्यात आलाय। हा डीपी प्लॅन महानगरपालिकेकडून त्यांच्या वेबसाईटवर नागरिकांना बघता येणार आहे। शासन दरबारी विकास आराखड्याला अंतिम स्वरूप मिळणार आहे। शासन नियुक्त अधिकारी श्रीकांत देशमुख विकास आराखडा युनिट प्रमुख यांच्याकडून बुधवारी महाराष्ट्र शासन नगर संचालक विभाग आणि महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांना बंद लिफाफ्यामध्ये प्लॅनिंग कमिटी यांनी सुनावणी अंती केलेल्या शिफारशीनुसार आराखड्यात फेरबदल आणि बदल करून तयार करण्यात आलेला नवीन प्रारूप विकास योजनांचा आराखडा सूची सुपूर्द केली आहे। यावर कलम 28/4 अन्वये युनिट प्रमुख देशमुख यांनी महानगरपालिका प्रशासनाला फेरबदल आणि बदल केलेला विकास योजनांचा आराखडा सादर केलाय। तसेच शासन दरबारी अंतिम करण्यासाठी पाठवण्यात आला आहे। यावर शासन नागरिकांचा परत आक्षेप आणि सुनावणीनंतर खऱ्या अर्थाने अंतिम शहर विकास आराखडा प्रकाशित होणार आहे। 28/4 अनुसार केलेल्या फेरबदलासह तयार करण्यात आलेल्या प्रारूप विकास योजनेचा आराखडा व मसुद्यात केलेल्या फेरबदलांची सूची महानगरपालिका मुख्यालय प्रसिद्ध करण्याकामी यासोबत दोन प्रती सोबत सीलबंद लिफाफ्यात हस्तांतरित करण्यात येतात। निम्न स्वाक्षरी यानी विषयांकित वैधानिक बाबत पूर्ततेयुक्त प्रारूप विकास योजना कलम 30 अनुसार शासनाकडे मंजूरीसाठी सादर करने सुकर होईल। मतलब इसमें जो भी कुछ ऑब्जेक्शन वगैरह आएगा वो शासन स्तरावर ते करतील। ये जाईल फायनली छाननी समितीकडे। आता हे ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन झाला। आता याचा आधारावर मला जे बांधकाम परवानगी वगैरे मला देता येईल आणि याचा नंतर जे आहे ते अंतिम करायचे। म्हणजे याच्यामध्ये अजून काही ऑब्जेक्शन लोकांना असतील, शक्यतो आता थोडे कमी असतील। लोकांची जेवढं ऐकून घेऊन त्याला निकाली काढायची ते निकाली काढलेलेच असणार। आता पुन्हा लोकांना ऑब्जेक्शन करून आता पहिलं काय झालं, PLU झाली, PLU नंतर PLU पब्लिक झाली, PLU लोकांसमोर गेली, PLU काही लोकांसमोर गेली, PLU लोकांवर समोर गेल्यानंतर त्यांची हजारो ऑब्जेक्शन्स आल्या, जवळपास 8,000 ऑब्जेक्शन्स आल्या। त्याला प्लॅनिंग कमिटी समोर सुनावण्या झाल्या। सुनावण्या होऊन त्या प्लॅनिंग कमिटीने नियुक्ती अधिकाऱ्यांकडे काही शिफारसी केल्या। नियुक्ती अधिकाऱ्यांनी काही त्याचा ऐकून घेऊन हे सेक्शन 30च्या खाली MRTP हा पब्लिश केले गेले। आता हे सेक्शन 30 नंतर आता फायनल प्लॅन दिस गोज बिफोर द गव्हर्नमेंट। महानगरपालिकेच्या वतीने फेरबदल आणि बदल केलेला प्लॅन नागरिकांना बघण्यासाठी वेबसाईट प्रकाशित करण्यात येणार आहे। तसेच प्रसार माध्यमांतून जाहीर प्रकटनाद्वारे नागरिकांना कळवण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी दिली आहे।